एक प्रमुख मागणी तुम्ही व्यक्त केलेली होती की शाळे आणि महाविद्यालयामध्ये सुद्धा पारंपरिक खेळांच्या स्पर्धांना अद्यापपर्यंत एवढा वाव नाही आहे आणि त्याचं गुणांमध्ये किंवा इतर आरक्षणामध्ये कुठेही फायदा होताना पाहायला मिळत नाही। हे जे काही सर्व आपण ते बघत आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शनामध्ये मी केला। 6 महिन्यापूर्वी ते काय नाही होता, 6 महिन्यामध्ये स्टेडियम इथे निर्माण केला। आता आपण बघू शकता की 20,000 विद्यार्थ्यांनी ते देशी खेळाचे महाकुंभमध्ये भाग घेतलेला आहे। ते मध्ये माननीय कोकाटे साहेब खेलमंत्री आणि माननीय रणजित खासाबा जाधव साहेब ते दोघे आमच्या निमंत्रणाला मान देऊन आले। हा सर्व कार्यक्रमाने एक अतिशय उंची मिळाली। आत्ता मी त्याने विनंती केली आहे की महानगरपालिकाची स्कूल असेल किंवा कॉलेजेस असेल, सर्व ठिकाणी देशी खेळासाठी रिझर्वेशन आणि देशी खेळाच्या ते कॉम्पिटिशन हे नक्की करावा। याशिवाय प्रत्येक वर्षी एक देशी खेळाचा महाकुंभ त्यामध्ये फक्त देशी खेळ असावा असा करावा। आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये स्टेडियमची कमी नाही आहे, पण फक्त देशी खेळ त्यामध्ये देशी खेळशिवाय काही आपण करू शकत नाही असा एकमात्र स्टेडियम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सर्व अधिकाऱ्यांचे एकत्र घेऊन आम्ही उभं केलं आहे। ते सर्व खिलाडी आले, त्यांच्या मनापासून आभार।